पुण्यात भव्य पेशवे सृष्टीची मागणी. थोरले बाजीराव पेशवे जयंती पुणे दिनांक 18 ऑगस्ट 2026. पुण्यात थोरले बाजीराव पेशवे यांच्या 326व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. बालगंधर्व रंग मंदिर ते ऐतिहासिक शनिवार वाडा असा या रॅलीचा मार्ग होता. विशेष म्हणजे या रॅलीमध्ये तब्बल 200हून अधिक पेशवे प्रेमींनी सहभाग घेतला. वाहतुकीचे सर्व नियम पाळत, पोलीस प्रशासनाला सहकार्य करत आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही रॅली पार पडली. याच वेळी पुण्यात भव्य पेशवे सृष्टी निर्माण करण्यात यावी अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या 326व्या जयंतीनिमित्त पुण्यात पेशवे प्रेमी मोठ्या संख्येने एकत्र आले. बालगंधर्व रंग मंदिरापासून सुरू झालेली ही दुचाकी रॅली शनिवार वाड्यापर्यंत काढण्यात आली. दुचाकींवर भगवे ध्वज, पेशव्यांच्या इतिहासाचा जयघोष आणि मोठ्या उत्साहात सहभागी झालेले पेशवे प्रेमी यामुळे संपूर्ण वातावरण ऐतिहासिक आणि उत्साहपूर्ण झाले होते. या रॅलीचे वैशिष्ट्य म्हणजे मोठ्या संख्येने सहभागी असूनही रॅली अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. वाहतुकीचे नियम पाळत नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेत आणि पोलीस प्रशासनाला सहकार्य करत रॅली पूर्ण करण्यात आली. या रॅलीमध्ये 200 पेक्षा अधिक पेशवे प्रेमींनी सहभाग घेतला. रॅलीमध्ये आमदार हेमंत रासने, पेशव्यांचे वंशज पुष्कर पेशवा, कुणाल टिळक, मंजुश्री खर्डेकर आणि ज्योत्स्ना कुलकर्णी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. या रॅलीचे आयोजन अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष मंदार रेडे यांनी केले होते. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त रॅली आयोजित करण्यामागचा उद्देश पुण्यात पेशवे सृष्टी निर्माण करण्याची मागणी आपण केली आहे. या मागणीमागची संकल्पना, सरकारने या मागणीचा गांभीर्याने विचार करावा अशी अपेक्षा. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधत अखिल भारतीय ब्राह्मण संघाने पुण्यात भव्य पेशवे सृष्टी निर्माण करण्याची मागणी केली आहे. पेशव्यांचा इतिहास, त्यांचे शौर्य, प्रशासन, पराक्रम आणि पुण्याच्या इतिहासातील त्यांचे योगदान भावी पिढीपर्यंत पोहोचवावे यासाठी या प्रकारचे भव्य स्मारक किंवा ऐतिहासिक संकुल उभारण्यात यावे अशी महासंघाची भूमिका आहे. पुणे शहराचा आणि पेशव्यांचा इतिहास एकमेकांशी अतूटपणे जोडलेला आहे. शनिवार वाडा हा या इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे. त्यामुळे पुण्यातच भव्य स्वरूपात पेशवे सृष्टी उभारण्यात यावी आणि या माध्यमातून पेशव्यांचा इतिहास नव्या पिढीसमोर प्रभावीपणे मांडण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. BY. नमस्कार, मी मंदार रेडे, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हाध्यक्ष. आज 18 ऑगस्ट 2026 थोरले बाजीराव पेशवे यांची 326वी जयंती. ज्या पेशव्यांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन दिल्लीचं तख्त गाठलं, अटकेबार झेंडे लावले, अशा या महान युगपुरुषाची आज जयंती आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आजच्या या दिवशी आम्ही एक महत्वाची मागणी सरकारपुढे करत आहोत. ज्याप्रमाणे पुण्यात शिवसृष्टी झाली, समूहसृष्टी होते, त्याप्रमाणे पुण्याच्या शनिवारवाड्याच्या प्रांगणात किंवा योग्य ठिकाणी पेशवे सृष्टी निर्माण व्हावी अशी सर्व पेशवे प्रेमींची आणि अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे आम्ही मागणी आहे. याबाबत आम्ही मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांना ईमेल पाठवलेला आहे. त्यांच्याकडनं त्याचा पोच मिळालेला आहे आणि त्यांनी तो फीडबॅक सांस्कृतिक मंत्रालयाकडे सुद्धा पाठवलेला आहे. तर आम्ही आशिष शेलारांशी आमचं बोलणं झालं, त्याच्याबाबत आम्ही त्याचा फॉलोअप सुद्धा घेत आहोत. माझी सर्व आव्हान या माध्यमातून सर्वांना आव्हान आहे की ही मागणी सरकारपर्यंत पोहोचवावी आणि सरकारने सुद्धा ही मागणी मान्य करून लवकरात लवकर पुण्यात भव्य अशी पेशवे सृष्टी निर्माण व्हावी अशी आम्ही विनंती करत आहोत. धन्यवाद. थोरले बाजीराव पेशवे यांच्या 326व्या जयंतीनिमित्त आम्ही ही मागणी सरकार समोर ठेवत आहोत. पुण्यात भव्य पेशवे सृष्टी निर्माण व्हावी ही केवळ आमची नव्हे तर असंख्य पेशवे प्रेमींची भावना आहे.
सरकार या मागणीचा सकारात्मक विचार करेल असा आम्हाला विश्वास आहे. थोरले बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या या रॅलीच्या माध्यमातून एकीकडे पेशव्यांच्या इतिहासाचे स्मरण करण्यात आले, तर दुसरीकडे पुण्यात भव्य पेशवे सृष्टी निर्माण करण्याची मागणी सरकारसमोर मांडण्यात आली. आता या मागणीवर राज्य सरकार काय भूमिका घेते याकडे पेशवेप्रेमी आणि इतिहासप्रेमींचे लक्ष लागले आहे. सावजी न्यूज टीव्ही प्रस्तुती. कबाबा किडुबे सिन्नर नाशिकमध्ये 1818 ऑगस्टला बाजीराव पेशव्यांचा जन्म झाला होता. हो का? आज आम्ही शनिवार वाड्यात बाजीराव पेशव्यांना नमस्कार करायला गेलो होतो. त्यांचा मोठा पुतळा आहे तिथे. मंदार काका आणि गोडबोले काकांनी सगळी माहिती दिली आम्हाला. घरी जाताना बाहेरून आम्हाला लाल महल पण दिसलं. धन्यवाद.